घनश्याम अण्णा शेलार यांनी जीवनातील पहिले आंदोलन 1984 साली छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बचावासाठी केले होते। या घटनेची सुरुवात श्रीगोंदा साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवाजीराव नागवडे यांच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर झाली। श्री शिवाजीराव नागवडेंनी कारखान्याच्या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना केली होती। कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर श्री बबनराव पाचपुते चेअरमन झाले आणि त्यांनी शिक्षण संस्थेवर नियंत्रण मिळवले। तो काळ असा होता की कॉलेज चालवण्यासाठी विद्यार्थी गोळा करावे लागत होते। बाहेरून विद्यार्थी आणून कॉलेज चालवण्यात येत होतं। त्यावेळी श्रीगोंद्यामध्ये कारखान्यांची संस्था असलेलं छत्रपती कॉलेज आणि रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज असे 2 कॉलेज होते। दोन्ही कॉलेजनी हॉस्टेल देखील सुरू केलं होतं। धान्य गोळा करून हॉस्टेलच्या मुलांच्या जेवणाची सोय केली जायची। त्या काळात राजकीय माणसं आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशी माणसं शिक्षणाच्या कामात आर्थिक मदत करायची। रयत शिक्षणचं कॉलेज बबनराव पाचपुतेंच्या पुढाकारातून स्थापन झालं होतं आणि ते रयत शिक्षणच्या जनरल बॉडीचे सदस्य होते। कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर बबनराव पाचपुतेंनी रयत शिक्षण संस्थेच्या पाठीशी उभे राहून छत्रपती शिवाजी कॉलेज बंद करण्याची योजना आखली। ही गोष्ट पत्रकार आणि माणूस म्हणून अण्णांना खटकली। त्यावेळी घनश्याम अण्णांनी बबनराव पाचपुते यांची मुलाखत घेतली। मुलाखतीत बबनराव पाचपुतेंनी कॉलेज बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की 2 कॉलेजची गरज नाही आणि श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना 1 कॉलेज पुरेसं आहे। अण्णांनी बबनराव पाचपुतेंना प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी कॉलेज कारखान्याच्या संस्थेचा आहे आणि आधी स्थापन झालेला आहे। तुम्ही कॉलेज बंद करण्याचा निर्णय का घेता? तुम्ही दोन्ही कॉलेज सुरू ठेवायला पाहिजे। या प्रश्नावर बबनराव पाचपुतेंची गोची झाली आणि त्यांनी अण्णांना असे प्रश्न विचारू नका असे सांगितले। अण्णांनी पुढे विचारले की विद्यार्थी पाकिस्तानमधून येत नाहीत। जर 2 कॉलेज असतील तर काय हरकत आहे? इथे शिकणारे आपल्याच आजूबाजूच्या तालुक्यातील विद्यार्थी आहेत। दोन्ही कॉलेजच्या गुणवत्तेची स्पर्धा होऊ द्या। जर राजकारणासाठी तुम्ही हे कॉलेज बंद करायला निघाले असणार तर ही गोष्ट दुर्दैवी आहे। या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी विद्यार्थ्यांना संघटित केलं। कॉलेज बंद होणार या विचाराने विद्यार्थी हवालदिल झाले होतेच। छत्रपती शिवाजी कॉलेज बचाव आंदोलन सुरू झालं। अण्णांनी विद्यार्थ्यांना घेऊन साखर कारखान्यावर मोर्चा काढला आणि विद्यार्थ्यांचे हक्क आणि शिक्षणाची आवश्यकता यासाठी लढा दिला। या आंदोलनामध्ये अण्णांसोबत फक्त कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक होते। बबनराव पाचपुते हे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन होते, परंतु त्यांचा सामना अण्णांच्या तीव्र आंदोलनाशी झाला। प्राध्यापक आणि विद्यार्थी अण्णांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी झालं। या आंदोलनामुळे बबनराव पाचपुतेंना माघार घ्यावी लागली आणि छत्रपती शिवाजी कॉलेज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला। शिक्षण क्षेत्रात राजकारण शिरू नये यासाठी अण्णांनी केलेली ही लढाई आजही प्रेरणादायी आहे। छत्रपती शिवाजी कॉलेज दिमाखात उभे आहे। ते फक्त घनश्याम अण्णा शेलार यांचा दृढ निश्चय आणि नेतृत्वामुळे अण्णांनी सत्तेशिवाय बदल घडविले। सत्तेच्या सहाय्याने अण्णा श्रीगोंदा नगर तालुक्यात आणखी चांगले बदल घडू शकतात। समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अण्णा तेव्हाही प्रयत्नशील होते आणि आजही आहेत। म्हणून ही वेळ आहे घनश्याम अण्णांसोबत उभं राहायची। श्रीगोंदा नगरच्या विकासाची जबाबदारी अण्णांच्या हाती द्यायची।